कुठे चालली किंजू? बाय कर. आत्याकडे चालली. बाय कर. बाय. आत्याकडे चालली जा. हा बाय कर. बाय. बाय 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 कर. हा. अय्यो रोज कसा आला जोरात. बाय. चला आता किंजूला तिकडं बाय. घेऊन जा आणि घरात ती पसारा पडलाय सगळी साफसफाई करायला मी काढलेली आहे. पडलाय घरात साफसफाई करते आता. किती भांडी असली काही पण मी आता कपाटाची पुसून घेते. कपाटात सगळं साफसफाई किती पण साफसफाई करा तरी पण घाण होतंय. तर हे बघा सगळी भांडी वगैरे घासून झाली, लावून झाली आणि अजून कट्ट्यावर पसारा आहे. एवढे डबे राहिलेत घासायचं ते आता उद्या घासते कारण की एका दिवशी एवढं सारं काम होत नाही. कंबर दुखायला लागली. आता हे डबे राहिले ते उद्या घासून घेते. आता ही लादी पण पुसून झाली आहे. लादी वगैरे पुसून झाली. आता बाहेरचा अजून हॉल राहिलाय. किंजू आणि हुडू झोपले. आता हॉल राहिलाय तेवढा हॉल पण साफ करून घ्यायचा आहे. सोनूला आधी पुसून घेईल आणि मी हे जे डबे आहेत ना सगळे खाली लावून घेते. त्यावर हो औषध टाकले. आतमध्ये नाही टाकलं फक्त झाडून घेतलं यातलं. एवढी झुरळ झालेली ना घरात म्हणून म्हटलं चला अजून सगळं साफसफाईच करून घेऊया. औषधही मारलं ना झुरळांचं. त्रास होतो एका दिवशी सगळं काम करायचं म्हटलं ना. आता मी गावावरून त्या दोघी झोपलेत ना. आता गावावरून आल्यावरच मी सगळं साफ केलेलं. काय करणार सारखं साफसफाई करावंच लागते घरात. थांब 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 सुन थांब मी सरकते थांब. चला बेड साफ बघा मी मस्त अशी गॅलरीमध्ये बसले. या बघा छोटीशीच गॅलरी आहे आमची. छान आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. गॅलरीत पण लाईट आहे लावायला पण आम्ही नाही लावत. जास्त बाहेर नाहीच येत ना आम्ही कारण की किंजूमुळे ना खिडकीसारखी बंदच ठेवायला लागते. कारण की किंजू बाहेर इकडून अशी वाकून बघायला काही जरा खोल आहे ना आमची गॅलरी. त्याच्यामुळं आम्ही खिडकी बंदच ठेवतो दिवस न रात्र. थोडंफार असं खोलतो आधीमध्ये. तुम्हाला मी दाखवते बाहेरचं. दमलो काम करून. सोनू दमली ना. सोनूने जास्त काम केलंय माझ्यापेक्षा. दमली हा दमली. चल आज माझ्याकडून पार्टी तुला. तू काय म्हणशील ते देणार मी तुला. खूप काम केलंय ना आज. चांगलं जेवण. ठीक आहे चालेल. काय पाहिजे तुला. पनीर अजून आणि पुलाव. कसला पुलाव. व्हेजिटेबल. कसला पुलाव. व्हेजिटेबल पुलाव. तवा पुलाव. तवा पुलाव. तवा आणि व्हेजिटेबल. तो वाला व्हेज पुलाव. व्हेज पुलाव मस्त लागतो. व्हेज पुलाव ठीक आहे. भाज्या आणावं लागतं मी. पप्पानी सौदीवरनं वाटवले आहेत किंजूसाठी चॉकलेट. बघ किती खुश झाली चॉकलेट वगैरे. कार्पेट पण मागवले पाठवले पप्पानी. वाव मस्त कलर आहे. पप्पाचे मित्र आले ना त्यांच्याकडे हा किती छान आहे ना. मस्त कलर आहे रे. मस्त आहे एकदम छान कलर आहे. त्याच्यामध्ये अजिबात थंडगार नाही लागत. लादी खाली आणि खूप छान आहे. स्पेशली किंजू आहे ना तिचं आहे पण ते ना छोटं आहे ना आणि ती कुठे पण झोपता झोपता कुठे पण जाते म्हणून मस्त आहे. पप्पाने आम्ही बोललेलो एक पाठवलं. बोललो नव्हतं पप्पाने आपलंच पाठवलंय. पप्पानी मला आणि हे चॉकलेट आहे. अजून कोणते काय काय आता मला बघ मम्मी काय तू खाली बस. किंजू बघ. किंजू आवडलं. हे किंजूचं मेन चॉकलेट आहे.
क्लासिक. काजू आहे. हे काजू खूप मस्त हो लागतं. खूप छान लागतं. छान एकदम. एकदम चव. आणि हे खजूर आहे बघा. आणि हे स्निकर. खोलून दाखवू का? नाही 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 टेप लावले असं असतं मम्मी. असं आहे का? अरे हा असं आहे सॉरी उघडं. स्निकर. आणि हे खजूर ना एवढे महाग असतात ना. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये काय बदाम असतं बदाम. आणि हे आहे ना स्पेशल गहूच आहे ब्रिटानियाचंच आहे. म्हणजे इकडचेच आहेत हे पण आहे ना ब्रँड इकडचंच आहे ब्रिटानिया. बट हे मस्त लागतं. निघते बघा पॅकेट. किटकॅट एक काढू का गं? तर आपण आता एक खोलून बघूया कसं लागतं हे काजू पण. बघू ते बिस्किट कसं आहे. किंजूसाठी पाठवले तिला आवडतं ना. आणि काय आपण लहान मुलांना जे बिस्किट देतो ना ते मैद्याचे असतात. जसं की पार्लेची चांगलं आहे एनर्जी वगैरे. पण आहे ना पार्लेची मध्ये खूप मैदा असतो आणि लहान मुलांच्या पोटासाठी मैदा चांगला नसतो. तर आपण गहूचे देऊ शकतो कधी कधी. नेहमी काही लहान मुलांना आपण देतो ना तर त्याचं ना पॅकेट फूडचे देतो ना ते पाटी एकदा चेक करायचं की काय काय इंग्रेडियंट्स टाकले आहे, शुगर किती आहे, एनर्जी लेवल किती आहे आणि त्यामध्ये काय काय टाकले ते नेहमी चेक करूनच आपण स्वतःही खायचं आणि बाळांनाही द्यायचं. कारण की ते जास्त हेल्दी असतं. आपण बघू शकतो काय काय टाकले त्याच्यामध्ये. स्टोरी ठेवूया. आता किंजूची भाजी आहे बाबा. पप्पाने काय काय दिलंय किंजूसाठी? काय दिलं? काय दिलंय? चॉकी दिलं. हा फ्रीज मध्ये ठेवून जरा वेळ. कारण की ते एक तरी चॉकलेट थंडी आहे म्हणून बघ जरा पिघळले नाही. उन्हाळा असताना हे चॉकलेट यूज तोपर्यंत पिघळले. थंडी आहे ना आता. तरी पण नाही पिघळत तरी चॉकलेट. पण पप्पा नाही किती पिघळत. आणतात. लय आणतात पप्पा. आता हे तर दुसऱ्यांकडे पाठवायचं म्हणलं कमीच पाठवलेत ना. त्यांचं पण सामान असतं ना. पण आता पप्पा येतील तेव्हा पप्पा तर एवढे चॉकलेट्स आणतात. उरत आम्हाला आहे ना सगळ्यांना देऊन पण एवढे पडलेले असतात चॉकलेट. फ्रीज मध्ये बसत नाही. फ्रीज पूर्ण चॉकलेटनीच भरतो. अरे वा आवडलं का किंजू? किंजू आवडलं पप्पांनी दिलेलं चॉकलेट? बघ असं कर. अरे इकडे बघ किंजू. तिला करायला नको सांगू ती स्वतः करेल. कसं आहे ग? लोक आता जेवली ना ती नाही करत. रात्रीचे वाजले 3 आणि किंजू आमची आजमी जागे बघा. कोणतं तरी बाळ जागे असेल का? 3 वाजलेत रात्रीचे. ए पिलो पिलो चल झोपायला चल. 3 वाजलेत आता झोप. पळतय तिकडं काय काय पडलं भैया. पल्ला. चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोल ग किंजू तू बोल. बाय कर.